गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम या सिस्टीम मधला बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स हा टॉपिक पाहणार आहोत. तर बीटा ब्लॉकर्स हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कॉमनली यूज केल्या जाणाऱ्या ड्रग्स पैकी एक ग्रुप आहे. खूप साऱ्या कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन्समध्ये आपण बीटा ब्लॉकर्स यूज करतो. तर एक्झामच्या दृष्टीने बीटा ब्लॉकर्स हे लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे शॉर्ट नोटच्या दृष्टीने ही बीटा ब्लॉकर्सवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे बीटा ब्लॉकर विषयी नॉलेज असणं ही महत्त्वाचं आहे. तर ओव्हरऑल हा खूप महत्त्वाचा टॉपिक आज आपण डिस्कस करत आहोत. तर बीटा ब्लॉकर्स म्हणजे काय, या ड्रगचं ऍक्शन कशी होते. तर बीटा ब्लॉकर्स ह्या जे ड्रग्ज आहे, दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय ब्लॉकिंग ऍक्शन ऑफ सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर मेडिएटेड थ्रू बीटा रिसेप्टर. सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर जे आहेत, नॉर ॲड्रेनालिन, ॲड्रेनालिन, त्यांचे ऍक्शन ज्या बीटा रिसेप्टर थ्रू होतात, त्या ऍक्शन ब्लॉक करण्याचं काम बीटा ब्लॉकर्स करतात. तर बीटा ब्लॉकर्स हे असे ड्रग्ज आहेत जे बीटा रिसेप्टरला ब्लॉक करून ऍक्ट होतात. सो वी कॅन से दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट ॲज ए अँटागोनिस्ट ॲट बीटा रिसेप्टर. ओके. तर आपल्याला माहित आहे बीटा रिसेप्टरचे टाइप्स: बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आता बीटा 3 वर ऍक्ट होणारे बीटा ब्लॉकर्स फार कमी आहेत. त्यामुळे आपण बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग विषयी जास्त डिस्कस करणार आहोत. तर काही बीटा ब्लॉकर्स असे आहेत जे बीटा 1 बीटा 2 दोन्ही रिसेप्टर ब्लॉक करतात. त्याला आपण नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो. काही बीटा ब्लॉकर्स असे आहेत जे सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात, जे हार्टवर आहेत. त्यांना आपण सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर असं म्हणतो, किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असंही म्हणतो, कारण बीटा 1 रिसेप्टर हे प्रिडॉमिनंटली हार्टवर असतात, म्हणून त्यांना कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असंही म्हणतात. तर जे बीटा ब्लॉकर बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असं म्हणतात. आणि जे सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर वर ऍक्ट होऊन बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर किंवा बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर असंही म्हणतात. तर आता बीटा ब्लॉकरचं ऍक्शन जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर किंवा ॲड्रेनर्जिक सिस्टीम जे आहे, सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात त्यांची ऍक्शन बीटा रिसेप्टर थ्रू काय आहे, आणि ती ऍक्शन जर ब्लॉक झाली तर मग काय होऊ शकतं ते आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो. ओके. कारण अँटागोनिस्ट असे ड्रग असतात जे अगोनिस्टचे ऍक्शन ब्लॉक करतात. ओके. तर हा पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे, टाइप्स ऑफ बीटा रिसेप्टर आणि त्याचं फंक्शन्स. हे दोन्ही टाईप आपण हे दोन्ही गोष्टी आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीमच्या लेक्चरमध्ये, ॲड्रेनर्जिक ड्रगच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर थोडक्यात एक रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू इथं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की आपल्याला माहित आहे की बीटा रिसेप्टरचे 3 टाईप आहे: बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आणि ऑल बीटा रिसेप्टर्स आर एक्झाम्पल ऑफ जीएस टाईप रिसेप्टर. जी प्रोटीन रिसेप्टरचे टाइप्स आहे आणि जी प्रोटीन मध्ये हे बीटा रिसेप्टर जीएस टाईप रिसेप्टर आहे. म्हणजे जेव्हा ॲड्रेनर्जिक सिस्टीम मधला न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो, नॉर ॲड्रेनालिन, ॲड्रेनालिन, आणि ह्या बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतं, तर बीटा रिसेप्टर हे जीएस टाईप असल्यामुळं ते ॲडेनिलिन सायक्लेज एन्झाइम स्टिम्युलेट करून सायक्लिक केएमपी ची लेवल वाढवतात. आपण लोकेशन पाहिलेत, बीटा 1 हे हार्टवर असतात पोस्ट सिनॅप्टिकली, आणि किडनीमध्ये जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलवर असतात. ओके. तर हे दोन लोकेशन तुम्हाला बीटा 1 रिसेप्टरचे लक्षात ठेवायचे आहे. प्री सिनॅप्टिकली ते कोलिनर ॲड्रेनर्जिक आणि कोलिनर्जिक
प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवरही असतात. ते नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं, परंतु बीटा 1चे लोकेशन विचारले तर हार्ट आणि जस्टाग्लोमेरुलर सेल हे तुमच्या टिप ऑफ टंग पाहिजे. ओके. बीटा 2 रिसेप्टर आपण पाहिलेलं आहे की हे बीटा 2 रिसेप्टर स्मूथ मसल्सवर असतात. तर 5 स्मूथ मसल्सचे लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 5 स्मूथ मसल्स? स्मूथ मसल्स ऑफ द ब्रॉन्काय, स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड वेसल, स्मूथ मसल्स ऑफ द जीआयटी, स्मूथ मसल्स ऑफ युरिनरी ब्लॅडर आणि स्मूथ मसल्स ऑफ द युटेरस. आणि आपण पाहिलेलं आहे जेव्हा बीटा 2 रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले ॲड्रिनर्जिक सिस्टीमने तर किंवा ॲड्रिनर्जिक न्यूरोट्रान्समीटरनी तर सायक्लिक एएमपी वाढल्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्सेशन होतं आणि ह्या पाचही ऑर्गनच्या स्मूथ मसल रिलॅक्स होता. तर हे 5 लोकेशन वर बीटा 2 रिसेप्टर असतात, प्लस अजून 3 लोकेशन आपल्याला माहित करून घ्यायचे आहेत. टोटल 8 लोकेशनवर बीटा 2 रिसेप्टर्स मी तुमच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे मागील लेक्चरमध्ये. तर बाकीचे जे आहेत तर आय मध्ये बीटा 2 रिसेप्टर सिलेरी बॉडीवर असतात. ते ऍक्टिव्ह स्विमर सिंथेसिस झाल्यानंतर त्याचं सिक्रेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याचप्रमाणे लिव्हरवरचे बीटा 2 रिसेप्टर जे आहे ते रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमियाच्या वेळेस महत्वाचे आहेत. आणि स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवरचे बीटा 2 रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर ट्रिमर्स कॅरेक्टरिस्टिक ह्या बीटा 2 रिसेप्टरचे स्पिंडल फायबरवर आहे स्केलेटल मसलच्या, ते ऍक्टिव्हेट झाले तर होते. म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम मधले न्यूरोट्रान्समीटर बीटा 2 रिसेप्टरवर जर ऍक्ट झाले तर ऍक्शन काय होतात ते पाहिले तर 5 स्मूथ मसलचे रिलॅक्सेशन, 5 ऑर्गनवरच्या स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन होतं. म्हणजे ब्रॉन्को डायलेटेशन, व्हॅसो डायलेटेशन, जीआयटी स्मूथ मसल रिलॅक्सेशन, युरिनरी डेट्रुजल मसल रिलॅक्सेशन, युटेराइन रिलॅक्सेशन. आय मध्ये ऍक्वियस ह्युमर सिक्रिशन जे आहे ते इन्क्रीज होतं बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले सिलेव्हरी बॉडीचे. तर लिव्हरमध्ये जर बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमियासाठी मदत होते. ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लायकोजिनोलायसिस स्टिम्युलेट होतं. स्केलेटल मसलचे बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर स्केलेटल मसलच्या स्पिंडल फायबरचे तर ट्रिमर्स येतात. बीटा 3 रिसेप्टर हे प्रिडॉमिनंटली ॲडिपोज टिश्यूवर असतात आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले तर जे ॲडिपोज टिश्यू मधलं फॅट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, त्याला आपण लायपोलायसिस असं म्हणतो. तर हे बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टरचे लोकेशन आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले तर सिम्पॅथेटिक सिस्टीमनी काय होऊ शकतं ते पाहिलं. तर त्याच ऍक्शन मी नेक्स्ट चार्ट मध्ये दिलेले आहेत आपल्याला. हा जे ऍक्शन्स आहेत ते सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके. तर हार्टवरचे बीटा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर कोणते ऍक्शन होतात? ऍड्रिनर्जिक सिस्टीम मधले न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झाला नॉर ऍड्रिनलिन तर हार्टवर कोणते ऍक्शन होतात? तुम्ही सांगू शकता का? पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट होतो. ओके. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि क्रोनोट्रॉपिक इफेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं, पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे एव्ही कंडक्शन वाढतं आणि पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे हार्ट रेट वाढतं. म्हणजे टॅकिकार्डिया होतं, एव्ही कंडक्शन वाढतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं, कार्डियाक आउटपुट वाढतं. बरोबर आहे? ओके. तर हे आहे. आणि जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलवरचे बीटा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर काय होणार? जेस्टा रेनिन ट्रेनिंग रिलीज होईल. रेनिन सिक्रेशन वाढणं. रेनिन सिक्रेशन वाढणार. व्हेरी गुड. हे झाले. आपण आता सिम्पॅथेटिक सिस्टीमचे कार्य काय ते जर माहित केलं बीटा रिसेप्टर थ्रू तर बीटा ब्लॉकर ते कार्य काय आपण लक्षात घेऊ शकतो. ओके. त्यानंतर मग आता जर बीटा ब्लॉकर यूज केले आपण तर बीटा ब्लॉकर यूज केले तर बीटा 1 रिसेप्टर जर ब्लॉक झाले तर काय होऊ शकतं? तर बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक झालं तर हे नॉर ऍड्रेनालिन मेडिएटेड ऍक्शन होणार नाही. ओके. त्यामुळं याच्या विरुद्ध इफेक्ट इन सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या. ओके. त्यामुळं जर बीटा ब्लॉकर आपण यूज केले आणि हार्टवरचे बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक झाले तर त्यामध्ये हार्ट रेट कमी होईल. ओके. त्यानंतर एव्ही कंडक्शन डिले होईल. त्याचाच अर्थ इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होईल, कार्डियाक आउटपुट कमी होईल. म्हणजेच बीटा ब्लॉकर यूज केले
तर निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट येतो. आणि बीटा 1 रिसेप्टर एक्स्ट्राग्लोमेरुलर सेलवर जे आहे ते जर ब्लॉक झाले तर रेनिन रिलीज होणार नाही. इनहिबिशन ऑफ रेनिन रिलीज, म्हणजे याच्यावरून तुम्हाला बीटा ब्लॉकरचे ऍक्शन पण लगेच क्लिअर झालेले आहेत. ओके. आता बीटा 2 रिसेप्टर स्मूथ मसल्सवर आहेत, तर आपण पाहिलेलं आहे काय काय ऍक्शन्स आहेत त्याच्या. ओके. ब्रॉन्कोडायलेटेशन, ब्लड वेसल डायलेटेशन, जीआयटी रिलॅक्सेशन, रेट्रुजल मसल रिलॅक्सेशन, युटेराइन रिलॅक्सेशन, हे सर्व गोष्टी बीटा 2 रिसेप्टर जर सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर थ्रू ऍक्टिव्हेट झाले, म्हणजे ॲड्रिनॅलिन थ्रू, तर ह्या घडून येतात. बरोबर आहे. तर मग बीटा ब्लॉकर्स यूज केले आपण, जे बीटा ब्लॉकर्स बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करता आहे. ओके. तर मग त्यामुळं काय होऊ शकतं, ते याच्या विरुद्ध ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतो, ब्लड वेसलचं पॅसिव्ह कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं, जीआयटी स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतील, युरिनरी ब्लॅडर जे मसल जे आहे ते रेट्रुजल मसल कॉन्ट्रॅक्ट होईल, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. तर ह्या जे ऍक्शन्स आहे बीटा ब्लॉकरच्या, हे आपण याच्यावरून लक्षात ठेवू शकता. आय मधले बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर ऍक्वेस ह्युमर सिक्रेशन वाढतं. मग बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाले आय मधले बीटा ब्लॉकरने, तर ऍक्वेस ह्युमरचं सिक्रेशन काय होईल? डिक्रीज होऊन जाईल. डिक्रीज होऊन जाईल. बरोबर आहे, डिक्रीज होऊन जाईल. आणि त्यामुळं टॉपिकल बीटा 2 ब्लॉकर जे आहेत किंवा टॉपिकल बीटा ब्लॉकर्स आपण ग्लाउकोमा मध्ये यूज करतो टू डिक्रीज द aqueous humor level in the eye by decreasing aqueous humor secretion from the ciliary body. लिव्हरचे जे बीटा 2 रिसेप्टर आहेत त्याचा रोल आपण पाहिला आहे. पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये गेला तर त्यात रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया होण्यासाठी हे ॲड्रिनॅलिनची ऍक्शन जी आहे बीटा 2 रिसेप्टरवरची महत्वाची आहे. ॲड्रिनॅलिन जर पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये गेला तर रिलीज होतं आणि तो लिव्हरवर ऍक्ट होऊन बीटा 2 रिसेप्टरवर ग्लुकोजची ब्लड लेवल वाढवण्यास मदत करतो. रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया फास्ट होते. कशी होते? लिव्हरवरचे बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले ॲड्रिनॅलिननी तर ग्लुकोनिओजेनेसिस वाढतं, ग्लायकोजिनोलायसिस वाढतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट होतं आणि ह्या सर्वांचा परिणाम ब्लड शुगर लेवल वाढण्यास होतो आणि रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया फास्ट होते. जर आपण असे बीटा ब्लॉकर यूज केले जे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करत आहे आणि त्या बीटा ब्लॉकरमुळं काय होऊ शकतं, तर एखादा पेशंट हायपोग्लायसेमिया मध्ये गेला तर रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया जर पेशंट नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरवर असेल तर ती होईल का लगेच? नाही होणार, डिले होईल. डिले होईल, कारण बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले. ॲड्रेनालिन जरी रिलीज झाला तरी पण ते ॲड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही, कारण बीटा 2 रिसेप्टर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरने ब्लॉक झाले आहे. म्हणजेच रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होती. त्यामुळे डायबिटीस पेशंटमध्ये जर पेशंट नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरवर असेल आणि तो जर हायपोग्लायसेमिया मध्ये गेला तर अशा पेशंटची रिकव्हरी जी नॅचरल आपल्या बॉडीच्या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने होत असते ती रिकव्हरी होणार नाही, त्या डिले होईल, स्लो होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. स्केलेटल मसलचे स्पिंडल फायबर जर बीटा 2 रिसेप्टर स्टिम्युलेट झाले ॲड्रिनॅलिन तर ट्रिमर्स ऍडवर्स इफेक्ट दिसतो. बरोबर आहे. आणि नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स यूज केले तर हे ट्रिमर्स येणार नाहीत. ओके. तर हे बीटा 2 रिसेप्टर मेडिएटेड ऍक्शन्स आपण पाहिलेले आहे आणि त्याचबरोबर बीटा ब्लॉकरचे ऍक्शन पण आपण कव्हर केलेले आहे. ऍडिपोस टिश्यूवर बीटा 3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटरने, त्या ऍडिपोस टिश्यू मधलं फॅटचं ब्रेकडाऊन होतं. बरोबर आहे. त्याला आपण लायपोलायसिस असं म्हणतो. तर खूप कमी ड्रग बीटा 3 रिसेप्टर ब्लॉक करतात. ते जर ब्लॉक झाले तर लायपोलायसिस इनहिबिट होतं. लायपोलायसिस इनहिबिट होतं म्हणजे बीटा रिसेप्टरच्या ऍक्शन ज्या आहेत सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटरच्या त्या तुम्हाला माहित असेल तर त्यावरून तुम्ही बीटा ब्लॉकरच्या ऍक्शन इझिली लक्षात ठेवू शकता, ते एक्सप्लेन करू शकता.
तर इतकं जरी ओव्हरऑल मी आता जे डिस्कस केलंय तेवढं जरी तुम्हाला लक्षात राहिलं तर मोर दॅन इनफ आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं सफिशियंट आहे की बीटा ब्लॉकरच्या एवढ्या ऍक्शन्स आपल्याला माहीत आहेत. ओके, त्यासाठी काय महत्वाचं आहे? लोकेशन महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्पॅथेटिक न्यूरो ट्रान्समीटरचे ऍक्शन ह्या रिसेप्टर थ्रू काय आहेत त्या महत्वाच्या, ते माहीत असणं महत्वाचं आहे. आणि त्यावरून तुम्ही बीटा ब्लॉकरचे ऍक्शन माहीत करून ठेवू शकता. म्हणजे ऍड्रिनर्जिक सिस्टीम तुमचं क्लिअर झालं तर तुम्हाला अँटी ऍड्रिनर्जिक ड्रग जे आहे बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर ते समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे एएनएस हे मॅथमॅटिक्स सारखं आहे. तुम्हाला एक सिस्टीम समजली की पुढची सिस्टीम समजते. त्यामुळं तुमचं ज्या सिस्टीम आहेत किंवा जे टॉपिक्स आहेत ते जसे जसे आपले लेक्चर होईल तसे तसे कव्हर होणं महत्वाचं आहे. 1 महिन्यानंतर एएनएस तुम्हाला काहीही कळणार नाही. त्यामुळे आत्ताच जे पण टॉपिक कव्हर झालेत ते तुमचे कव्हर झाले पाहिजे. अल्फा रिसेप्टर रिलेटेड जे ऍक्शन आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करेल, जेव्हा मी अल्फा ब्लॉकर डिस्कस करेल. आत्ता डिस्कस केलं तर कन्फ्युजन वाढेल. त्यामुळे आपण पहिले कॉन्सन्ट्रेशन बीटा ब्लॉकर्स वर ठेवूया. तर बीटा ब्लॉकर्स दीज आर द ड्रग्स विच इनहिबिट ऍड्रिनर्जिक रिस्पॉन्सेस मेडिएटेड थ्रू बीटा रिसेप्टर. ही त्याची डेफिनेशन झाली. ऑल बीटा रिसेप्टर्स आर कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट. म्हणजे हे जे बीटा ब्लॉकर्स आहेत ते जर दिले तर ते अगोनिस्ट सबस्टन्सची कॉम्पिट करता बीटा रिसेप्टर साठी. अगोनिस्ट सबस्टन्स कोणते आहेत? मग याच्यामध्ये ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन, त्यांच्याबरोबर हे कम्पीट करून बीटा रिसेप्टरला जाऊन बाइंड होता आणि त्यामुळं ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिनची ऍक्शन बीटा रिसेप्टरवर होत नाही. म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट असं म्हणतात. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. आता बीटा ब्लॉकर मध्ये खूप सारे ड्रग आलेले आहेत. तर पहिला जो ड्रग आहे तो प्रोपॅनॉलॉल आणि हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. हा 1963 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्यानंतर खूप सारे बीटा ब्लॉकर मार्केटमध्ये आलेले आहेत. बीटा ब्लॉकरचा जर विचार केला तर त्यांचं जे स्पेलिंग आहे तर ते सर्व बीटा ब्लॉकर्स हे लॉलने एंड होतात. तर त्याच्या एंडला लॉल हा शब्द येतो. हा हे स्पेलिंग येतात. तर प्रोपॅनॉलॉल, ओके, ऍटिनॉलॉल, तर लॉल, तर ते सगळे लॉलने एंड होतात. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता क्लासिफिकेशन जे के डी त्रिपाठीमध्ये दिलेलं आहे, 2 प्रकारचे क्लासिफिकेशन दिलेले आहेत. तर दोन्ही क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्यापैकी तुम्ही एक जरी क्लासिफिकेशन लिहिलं तरी पण एक्झाम मध्ये मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, आता जे बीटा ब्लॉकर्स आहेत तर हे बीटा ब्लॉकर्स 3 जनरेशन मध्ये डिवाइड होतात. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन असे त्यांचे 3 जनरेशन आहेत. जे सुरुवातीला डेव्हलप झालेले आहेत ओल्डर बीटा ब्लॉकर ते फर्स्ट जनरेशन मध्ये येतात. तर यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण पहिले पाहून घ्या आणि मग त्यांचे एक्झाम्पल आपण पाहूया. तर फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर जे आहेत, ओके, त्यांना आपण नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असं म्हणतो. आणि नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर म्हणजे हे असे बीटा ब्लॉकर आहेत जे बीटा 1 रिसेप्टर ऍज वेल एज बीटा 2 रिसेप्टरला ब्लॉक करतात. ओके, सो फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर्स block beta 1 as well as beta 2 receptors. That's why they are called as non-selective beta blockers. They are called as non-selective beta blockers. सेकंड जनरेशन जे बीटा ब्लॉकर्स आहेत ते सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात. सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात विदाउट ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर. त्यामुळं सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकरला बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर असंही म्हणतात किंवा दुसऱ्या भाषेत कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असंही म्हणतात. ओके, तर सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर हे बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहेत, त्यालाच कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर म्हणतात. ते सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात. म्हणजे 2 जनरेशन मधला फरक तुमच्या लक्षात आला. फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर हे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आहेत. ते बीटा 1 ऍज वेल एज बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. आणि सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर जे आहेत त्यांना आपण बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर म्हणतो, त्याला आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर म्हणतो आणि ते सिलेक्टिव्हली
बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात विदाउट ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर. आता थर्ड जनरेशन मध्ये काय आहे, तर थर्ड जनरेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर मे बी नॉन सिलेक्टिव्ह, ओके, और कार्डियो सिलेक्टिव. Third generation beta blocker may be non-selective or cardio-selective, but these beta blockers have additional vasodilatory property. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर मध्ये नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण येऊ शकतात किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर येऊ शकतात, पण थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकरला एक ऍडिशनल ऍक्शन असते आणि ती ऍडिशनल ऍक्शन आहे व्हॅसोडायलेटरी ऍक्शन. व्हॅसोडायलेटरी ऍक्शन, तर त्यांना आपण थर्ड जनरेशन असं म्हणतो. म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे की यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. कोणी विचारलं की त्यात कार्डिओ सिलेक्टिव्ह असतं का नॉन सिलेक्टिव्ह, दोन्ही असू शकतात, पण त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी पाहिजे, त्यालाच आपण थर्ड जनरेशन असं म्हणतो. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर तर ती प्रॉपर्टीज आहे ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी. लक्षात आलं का तुम्हाला तीन जनरेशन मधले फरक? समजलंय का? हो सर. ओके, ठीक आहे. आता फर्स्ट जनरेशन मधले एक्झाम्पल काय आहे? फर्स्ट जनरेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे PSPT. PSPT, P for propranolol, S for sotalol, P for pindolol, T for timolol. So PSPT, this is the mnemonic to remember first generation beta blocker. Propranolol, sotalol, pindolol आणि timolol. Okay. Coming to the second generation beta 1 selective blocker, cardio selective beta blocker. Metoprolol is the prototype drug. Then we have atenolol, acebutolol, bisoprolol आणि ismolol. तर हे 5 सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते आहेत 5 सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर? परत एकदा मी रिपीट करतोय. मेटोप्रोलॉल, एटिनोलॉल, ऍसिब्युटोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल. हे सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. त्यांना थेरापेटिक डोसला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाही आहे. ओके, तो मेटोप्रोलॉल, एटिनोलॉल, ऍसिब्युटोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल. यापैकी तुम्ही कोणतं पाहिलं आहे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज जास्त होतं? Metoprolol. मेटोप्रोलॉल, Metoprolol, atenolol. एटिनोलॉल, मेटोप्रोलॉल पाहिलेला आहे. ओके, ठीक आहे. बिसोप्रोलॉल. इस्मोलॉल विषयी एक एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की इट इज द शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर. Shortest and fast acting Okay. is And also it acts fast. So emergency hypertension मध्ये IV आपण इस्मोलॉल यूज करतो. रॅपिड कंट्रोलिंग ऑफ द ब्लड प्रेशर. काही अरेथमिया मध्ये पण IV इस्मोलॉल यूज केलं जातं. तर इस्मोलॉल हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग आहे, ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक आहे आणि त्यामुळे इमर्जन्सी कंडिशन मध्ये काही वेळेस आपण तो यूज करतो, जसं इमर्जन्सी हायपरटेन्शन आहे किंवा अरेथमिक कंडिशन आहे त्यामध्ये. द थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर्स जे आहेत तर त्यामध्ये कार्डिओ सिलेक्टिव्ह असू शकतात किंवा नॉन सिलेक्टिव्ह असू शकतात. ओके, कार्डिओ सिलेक्टिव्ह असू शकतं किंवा नॉन सिलेक्टिव्ह असू शकतात, पण थर्ड जनरेशनला कोणती ऍडिशनल प्रॉपर्टी आहे? vasodilation. व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी. मग त्यामध्ये लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल हे नॉन सिलेक्टिव्ह थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर आहेत. त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. आणि बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर विथ ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी मध्ये सेलिप्रोलॉल आहे, नेबिओलॉल आहे, बिटॅक्झोलॉल आहे. कोणकोणते आहे? सेलिप्रोलॉल आहे, नेबिओलॉल आहे, बिटॅक्झोलॉल आहे. ओके, तर हे 5 नावं तुम्हाला थर्ड जनरेशन मध्ये लक्षात ठेवायची आहेत. ओके, आता यामध्ये तुम्ही कोणता ड्रग ऐकलेला आहे?
किंवा लॅबिटोलॉल. car- ओके, लॅबिटोलॉल प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये सेफ ड्रग आहे. अजून नेबिओलॉल ऐकलंय? नेबिओलॉल. Nebbiolo. नेबी एच Carbidopa. टॅबलेट असते, नेबी कार्ड, नेबी एच. ओके, नेबिओलॉल. ओके ओके. तर आता काय आहे लक्षात घ्या की प्रत्येकाची ऍडिशनल ऍक्शन लक्षात ठेवणं व्हॅसोडायलेटरी शक्य नाहीये. फक्त काही इम्पॉर्टंट MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगतो की लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे आणि इट इज ड्यू टू देअर ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी. त्यांना ऍडिशनल कोणती प्रॉपर्टी आहे लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉलला? Alpha block. अल्फा ब्लॉकिंग. आता आपल्याला माहित आहे नॉर ऍड्रेनालिन ऍड्रेनालिन अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर काय होतं? वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं का वॅसोडायलेटेशन? पेरिफेरल Vasoconstriction. Vasoconstriction. वॅसोकॉन्स्ट्रिक्शन. मग अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन मुळे काय होणार आहे? वॅसोडायलेटेशन. Vasodilation. तर लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल these are the beta blockers having additional alpha blocking property. MCQ आला, which of the following drug blocks alpha as well as beta receptor? तुमचा आन्सर पाहिजे आयदर लॅबिटोलॉल किंवा कार्बिडिलॉल. लक्षात आलं तुमच्या? ओके, समजलं हे क्लासिफिकेशन. आता याच्यातले नावं तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. फक्त एक आहे की शेवटी त्याचा एंड लॉलने होतोय, बरोबर आहे. परंतु हे कॉमन ड्रग आहे त्यामुळे आपल्याला त्यात काही असं फेकता नाही येत. कोणतंही स्पेलिंग लिहा आणि शेवटी लॉल लिहा तर तसं चालणार नाही, कारण हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले ड्रग असल्यामुळे सगळ्यांना माहीतच असतात. लक्षात आलं? सिफेलोस्पोरिन मध्ये थोडं लिहिता येतं, एखादं ड्रग कुठलं तरी लक्षात येत नाही, परंतु हे ड्रग्स तुम्हाला माहीतच पाहिजे. आता दुसरं क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. दुसरं, जस्ट एक मिनिट. आता ह्या दुसऱ्या क्लासिफिकेशन मध्ये काय आहे? हे क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी 3 ग्रुप डिव्हाइड मध्ये केलेला आहे. जे बीटा ब्लॉकर बीटा 1 प्लस बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतात असे ड्रग त्यांना नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो. जे ड्रग सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतात त्या ग्रुपला आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर म्हणतो. आणि जे ड्रग सिलेक्टिव्हली बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतात त्याला सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर असं म्हणतो. तर नॉन सिलेक्टिव्ह ब्लॉकर, कार्डिओ सिलेक्टिव्ह और बीटा 1 ब्लॉकर किंवा सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर, हे 3 ग्रुप लक्षात आले तुम्हाला या क्लासिफिकेशनचे? ओके, समजले हे 3 ग्रुप? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, ओके, कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आणि सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर. ओके, आता कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये कोणते ड्रग येतील? कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मधले जर मागच्या क्लासिफिकेशनचा विचार केला तर कोणत्या जनरेशनचे सगळे ड्रग येतील? Second generation. सेकंड जनरेशनचे सगळे ड्रग येतील. आणि थर्ड जनरेशन मधले 3 ड्रग येतील. ओके, सेलिप्रोलॉल, नेबिओलॉल आणि बिटॅक्झोलॉल. सेकंड जनरेशनचे किती? 5 ड्रग. आणि थर्ड जनरेशनचे 3 ड्रग. मग कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये किती ड्रग आपण इथं पाहणार आहोत? 8 ड्रग. तर पहा, सगळे सेकंड जनरेशनचे इथं आहे. मेटोप्रोलॉल, ॲटिनोलॉल, ॲसिबिटोलॉल, बिसोप्रोलॉल आणि इस्मोलॉल, हे झाले सेकंड जनरेशनचे. आणि थर्ड जनरेशन मध्ये लॅबिटोलॉल, कार्बिडिलॉल हे नॉन सिलेक्टिव्ह आहे, बरोबर. आणि राहिलेले 3 सेलिप्रोलॉल, नेबिओलॉल, बिटॅक्झोलॉल हे काय? कार्डिओ सिलेक्टिव्ह आहेत, त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. ओके, तर टोटल किती ड्रग झाले मग कार्डिओ सिलेक्टिव्ह मध्ये? 8. लक्षात आलं? ओके. आता नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बीटा 1 प्लस बीटा 2 ब्लॉकर यामध्ये कोणत्या जनरेशनचे सगळे ड्रग येतील तुम्ही मला सांगा मागच्या क्लासिफिकेशनच्या? First generation. First generation. First आणि second generation. Third generation. फर्स्ट जनरेशनचे सगळेच येतील, बरोबर. फर्स्ट जनरेशनचे सगळेच येतील. मग त्यात कोणते आहेत? PSPT, ओके, प्रोपॅनोलॉल, सोटेलॉल, पिंडोलॉल, टिमोलॉल, करेक्ट. आणि थर्ड जनरेशनचे 2 ड्रग येतील. कोणते?
लॅबिटलॉल आणि कार्बिडिलॉल. लक्षात आलं? आता पहा, आता हे म्हणजे टोटल 4 आणि 2 6 ड्रग आहेत. त्यात आता त्यांचं डिव्हिजन कसं केलं आहे हे थोडं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि नेमका त्याचा अर्थ काय ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर यापैकी आपण जे लॅबिटलॉल कार्बिडिलॉल आहे त्यांना ऍडिशनल कोणते ऍक्शन आहे पाहिलेलं आहे? Vasodilatory. कोणती कोणती? Alpha blocking activity. Alpha. Alpha block. अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. म्हणून नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मधला एक ग्रुप आहे ड्रग विथ ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी, एक्झाम्पल लॅबिटलॉल कार्बिडोलॉल. तिसरा ग्रुप समजला हा सी? हो सर. ओके. आता पीएसपीटी जे फर्स्ट जनरेशनचे 4 ड्रग आहेत ते 2 ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर पीएसपीटी मध्ये पिंडोलॉलला वेगळं केलेलं आहे आणि प्रोपॅनॉलॉल, सोटॅलॉल, टिमोलॉलला वेगळं केलं आहे. त्यांच्यात काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. तर पिंडोलॉलला जे पीएसपीटी मधला पिंडोलॉल आहे फर्स्ट जनरेशनला, इट हॅज additional, it is the beta blocker having intrinsic sympathomimetic activity. ह्या बीटा ब्लॉकरला कोणती ऍक्टिव्हिटी आहे? इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. आता याचा इम्पॉर्टन्स काय आहे? जेव्हा मी इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक बीटा ब्लॉकर डिस्कस करेल त्यावेळेस त्याचा महत्वाचा पॉइंट काय आहे, त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे मी तुमच्याशी डिस्कस करेल. आता फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं की असा बीटा ब्लॉकर कोणता आहे ज्याला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, ते स्वतः सिम्पॅथोलायटिक ड्रग आहे. बीटा ब्लॉकर हे सिम्पॅथोलायटिक ड्रग आहे, बरोबर आहे? सिम्पॅथोलायटिक ड्रग आहे बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर. पण ह्या बीटा ब्लॉकरला सिम्पॅथोलायटिक प्रॉपर्टी तर आहे, प्लस ऍडिशनल इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी पण आहे. सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? Similar symptoms like sympathetic system. ऍक्शन सिमिलर टू दॅट ऑफ न्यूरोट्रान्समीटर ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर काही प्रमाणात सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी आहे. आणि असा नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर कोणता आहे असं तुम्हाला कोणी विचारलं, त्याचा आन्सर काय आहे? पिंडोलॉल. त्याचा आन्सर काय आहे? पिंडोलॉल. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी, याचा आन्सर काय आहे? पिंडोलॉल. लक्षात आलं तुमच्या हे? पिंडोलॉल विषयीचं ऍडिशनल पॉइंट लक्षात आला? आता Yes, sir. हे काय आहे आता लक्षात ठेवायचं नाही. याचं काय, हे नेमकं काय आहे, याचं ऍडव्हान्टेज काय, आपण हे नंतर डिस्कस करणार आहोत ज्यावेळेस ऍक्च्युअल ते ड्रग येईल. ओके. आणि राहिलेले फर्स्ट जनरेशन जे आहेत, पीएसपीटी मधला पिंडोलॉल गेला तर प्रोपॅनोलॉल, सोटॅलॉल आणि टिमोलॉल हे असे बीटा ब्लॉकर आहेत त्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी नाहीये, ते फक्त सिम्पॅथोलायटिक म्हणून कार्य करतात. म्हणजे बीटा ब्लॉकर विदाऊट इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी विचारलं नॉन सिलेक्टिव्ह मधलं, तर फर्स्ट जनरेशन मधले जे पिंडोलॉल सोडून बाकीचे ड्रग इथं लिहायचे आहे, प्रोपॅनोलॉल, सोटॅलॉल आणि टिमोलॉल. तर अशा प्रकारे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे हे 3 डिव्हिजन केडी त्रिपाठी मध्ये केलेले आहे. ओके, ठीक आहे. ओके, लक्षात आले हे 3 डिव्हिजन नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे. एक बीटा ब्लॉकर, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर विथ ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी, ते खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, लॅबिटलॉल कार्बिडोलॉल. आणि फर्स्ट जनरेशनचे जे 4 होते पीएसपीटी, त्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलंय. ज्याला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे तो कोणता आहे? Indolol. पिंडोलॉल. Pindolol. आणि ज्याला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी नाहीये असे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर कोणते आहे मग? Propranolol, Propranolol, sotalol, sotalol, tramadol. timolol. ओके. मग तुम्हाला एमसीक्यू आला, विच ऑफ द फॉलोइंग नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर इज हॅव्हिंग इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी, लक्षात राहील? पिंडोलॉल. हो. ओके. हो सर. ओके. आता इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाले अजून काही बीटा ब्लॉकर्स आहेत पण
ते नॉन सिलेक्टिव्ह नाहीत, त्यामुळे ते कार्डिओ सिलेक्टिव्ह मधले आहेत. ते नंतर आपण डिस्कस करणार आहे, त्यावेळेस आपण पाहूया आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय ते नंतर मी डिस्कस. आता क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आले, दोन्ही दोन्ही प्रकारचे क्लासिफिकेशन, त्यापैकी एक क्लासिफिकेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही क्लासिफिकेशन लिहिलं तर वेळ जातो. ओके, त्यामुळं क्लासिफिकेशन जर विचारलं तर त्यापैकी एक क्लासिफिकेशन तुम्ही लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, आता आपण पुढचा पार्ट पाहूया, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स. आपण आता प्रोपेनॉलॉलच्या ऍक्शन्स पाहणार आहोत. तर मला तुम्ही सांगा, प्रोपेनॉलॉल कोणते रिसेप्टर ब्लॉक करतो? बीटा 1 करतो का बीटा 2 करतो का बीटा 3? बीटा 1, बीटा 2, बीटा 3 सगळेच करतात. ओके, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. तर जास्त त्याची बीटा म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह आहे की कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे? नॉन सिलेक्टिव्ह. ओके, Selective. क्लासिफिकेशन मध्ये मागचे एक ड्रग मी सांगायचं विसरलो, सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर. हे ब्युटॅक्झॅमाइन आहे आणि हा हा असा बीटा ब्लॉकर आहे, त्यात स्पेलिंग कशाने एंड नाही होते? लॉल. लॉल. कॉलनी नाही होते. तर हा सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर आहे, ब्युटोक्झॅमाइन. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर एकच ड्रग आहे, ब्युटोक्झॅमाइन. ओके, जे ट्रिमर्स वगैरे असतात बीटा 2 रिसेप्टर इंड्यूस, त्या ब्लॉक करण्यासाठी हा यूज केला जातो, ब्युटोक्झॅमाइन. खूप पॉप्युलर, खूप कॉमनली यूज होत नाही, त्यामुळं कोणाला माहित नसेल तो ब्युटोक्झॅमाइन, तर तो सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर आहे. तर सगळ्या बीटा ब्लॉकरचं स्पेलिंग लॉलनी एंड होतं, एक्सेप्ट सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर, त्याचं नाव आहे ब्युटोक्झॅमाइन. ओके, चला आता आपण ऍक्शन्स पाहूया, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स, आणि त्याच्यात आपण थोडं बाकी गोष्टी ही डिस्कस करणार आहोत डिटेल. बेसिक ऍक्शन तर तुमच्या लगेच लक्षात येईल, त्यात काही शंका नाही, तुम्ही लगेच सांगू शकता ह्या या ऑर्गनवर काय ऍक्शन आहे. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वरचे ऍक्शन मला आता तुम्ही सांगा. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये जर विचार केला तर तुम्हाला हार्ट आणि ब्लड वेसलचे ऍक्शन सांगावं लागेल, बरोबर आहे? तर हार्टवर काय ऍक्शन आहे, ब्लड वेसलवर काय ऍक्शन आहे, तुम्ही सांगा. कोणीतरी सांगू शकतं तुमच्यापैकी? हार्टवर. निगेटिव्ह आयनोट्रोपिक, निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक, ड्रोमोट्रोपिक ऍक्शन करेल. ओके, निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक ऍक्शन. ओव्हर म्हणजे काय काय ऍक्शन दिसतील? करेक्ट. हार्ट रेट डिक्रीज होईल, हा, एव्ही कंडक्शन डिलेड होईल आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण डिक्रीज होईल. ओके. मग इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड काय होईल? एव्ही कंडक्शन डिले झालं तर वाढेल. वाढेल. ओके, Increase मग होईल. या इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल तर ईसीजी वर इट रिप्रेझेंट पी आर इंटरवल. मग पी आर इंटरवल काय होईल? Increase होईल. इन्क्रीज होईल. ओके, लक्षात आलं तुमच्या. बरं, एवढे ऍक्शन लिहिले मोर दॅन इन पे, म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग ऍटलीस्ट दिस ऍक्शन फ्रॉम यू इन एक्झाम. आता ब्लड वेसल्स रिलेटेड काय ऍक्शन होईल, तुम्ही सांगा. Vasodilation. वॅसो कंस्ट्रक्शन. डायलेटेशन होईल का कन्स्ट्रिक्शन होईल? इथं Dilatation. तुमच्यानंतर कंस्ट्रिक्शन होणार, कंस्ट्रक्शन. अपोजिट होईल. यस, आता ते ऍडिशनल वॅसोडायलेटरी प्रॉपर्टी जी आहे ना, त्याच्यामुळे काही जण कन्फ्युज झालेत. ती थर्ड जनरेशनची आहे, ती बीटा 2 ब्लॉकिंग ऍक्शन मुळे नसते, त्यांना दुसरे ऍक्शन असतात. जसं लॅबिटोलोल कार्बिडिलोलला अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे, नेबिओलोलला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. ओके, तर ते आहे ते. पण ओव्हरऑल बीटा ब्लॉकरची ब्लड वेसलवरची ऍक्शन काय, तर त्यात तुम्हाला पहिले लॉजिक लावायचे की ब्लड वेसलवरचे रिसेप्टर कोणते आहे? बीटा 2 आहे. मग अगोनिस्टिक सबस्टन्सची ऍक्शन काय आहे? ऍड्रिनॅलिनची. बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर जीएस टाईप आहे, सायक्लिक एम्पी Dilatation. वाढेल, व्हॅसोडायलेटेशन. सायक्लिक एम्पी वाढेल, स्मूथ मसल रिलॅक्स होईल, व्हॅसोडायलेटेशन. बरोबर आहे? मग आपण जर बीटा ब्लॉकर यूज केले, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, तर बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर ऍड्रिनॅलिन मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन होणार नाही आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रोपेनॉलॉल ब्लड वेसलचं काय करतं? व्हॅसो कंस्ट्रिक्शन. कॉन्स्ट्रिक्शन करतं. Constriction. बरोबर आहे? तर हा ब्लड वेसल रिलेटेड ऍक्शन खूप
वेळेस कन्फ्युजन मध्ये व्हॅसोडायलिटेशनच खूप जण मेन्शन करतात, तर ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलं. हे ओव्हरऑल बेसिक गोष्टी आता आपण डिस्कस केल्या. आता आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, जे केडी त्रिपाठी मध्ये आहे. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इतकं जरी लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त एक वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. फक्त आता आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस करू आणि कोणत्या कंडिशन मध्ये हे कसे इफेक्टिव्ह आहे किंवा साईड इफेक्ट काय होऊ शकतात, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर आपण पाहूया हार्टवरची ऍक्शन. डिक्रीज हार्ट रेट, मग त्याच्यावरून ऍडव्हर्स इफेक्ट काय? बीटा ब्लॉकरचा ब्रॅडिकार्डिया. बीटा ब्लॉकर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॅडिकार्डिया. ओके, त्यानंतर एव्ही कंडक्शन इज डिलेड. एव्ही कंडक्शन इज डिलेड, मग त्यात तुम्ही हे लिहू शकता, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड इंक्रीज, पीआर इंटरव्हल इज इंक्रीज. ओके, ऑटोमॅसिटी इज रिड्यूस. ऑटोमॅसिटी इज रिड्यूस. आपण ऍड्रिनॅलिनची ऍक्शन किंवा नॉर ऍड्रिनॅलिनची ऍक्शन अशी पाहिली होती की आता इम्पल्स जनरेशन हे एसए नोड पासून होतं, परंतु ऍड्रिनॅलिन दिल्यामुळं काही वेळेस जे लॅटेंट पेसमेकर आहे ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यामुळं अरेथमियाची रिस्क वाढते. तर बीटा ब्लॉकर हे ॲटोमॅसिटी जी आहे ते रिड्यूस करतात, त्यामुळं अरेथमियामध्ये त्याचा इफेक्ट आहे बेनिफिशियल बीटा ब्लॉकरचा. त्याचप्रमाणे बीटा ब्लॉकरची हायर डोसला डायरेक्ट कार्डियक डिप्रेसंट ऍक्शन आहे आणि मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन आहे. तर अँटी अरेथमिक ड्रग क्विनिडिन सारखी मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन यांना पण आहे. तर ऑटोमॅसिटी रिड्यूस होणं, कार्डियक डिप्रेसंट ऍक्शन आणि मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन हे सगळ्या कोणत्या कंडिशन मध्ये बेनिफिशियल आहे? अरेथमिया. म्हणजे बीटा ब्लॉकर आपण अरेथमिया मध्ये यूज करतो. ओके, तर त्यावेळेस परत तुम्हाला ह्या गोष्टी रिपीट होतील. कमिंग टू नेक्स्ट पॉइंट. ओके, आता तुम्ही मला सांगितलंय ऑलरेडी की कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट डिक्रीज होईल आणि कॉन्ट्रॅक्शन कमी झालं तर कार्डियक आउटपुट काय होईल? डिक्रीज होईल. डिक्रीज होईल. ओके, आणि हे ह्या इफेक्ट कधी प्रॉमिनंट असतो? जर कॉन्ट्रॅक्शन आणि कार्डियक आउटपुट सिम्पॅथेटिक कोहर ऍक्टिव्हिटीमुळे झालेला असेल तर ब्लॉकर दिल्यामुळं ते कॉन्ट्रॅक्शन आणि कार्डियक आउटपुट चांगल्या प्रकारे कमी होईल. आता कार्डियक आउटपुट कमी झालं तर ब्लड प्रेशर काय होईल? ब्लड प्रेशर कमी सिस्टेमिक ब्लड प्रेशर कमी होईल. Blood pressure is a product of cardiac output into total peripheral resistance. Okay, blood pressure is a product of cardiac output into total peripheral resistance. बरोबर आहे. तर ब्लड प्रेशर ह्या दोन गोष्टींवर डिपेंड आहे, कार्डियक आउटपुट आणि टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. कार्डियक आउटपुट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्टवर डिपेंड आहे. कॉन्ट्रॅक्शन जास्त असेल, कार्डियक आउटपुट जास्त असेल, ब्लड जास्त पंप होणार, कार्डियक आउटपुट वाढणार. बरोबर. टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स हा ब्लड व्हेसलशी रिलेटेड पार्ट आहे. टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स हे ब्लड व्हेसलचं डायलेटेशन किंवा कॉन्स्ट्रिक्शनवर डिपेंड आहे. ब्लड व्हेसल डायलेट झाले तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो आणि ब्लड व्हेसल जर कॉन्स्ट्रिक्ट झाले तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स काय होतो? वाढतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. ओके, तर प्रोपॅनॉल कार्डियक आउटपुट काय करतं? कमी करतं आणि त्यामुळं ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. हे एक मेकॅनिझम आहे जी ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आपण बीटा ब्लॉकर हायपरटेन्शन मध्येही यूज करू शकतो. ओके, म्हणजे कोणत्या ऍक्शन मुळे कोणत्या कंडिशन मध्ये बीटा ब्लॉकर इफेक्टिव्ह आहे ते तुम्हाला हळूहळू लक्षात येत आहे. ओके, तर आपण पाहिलंय प्रोपॅनॉलॉल रिस्पॉन्सिबल फॉर निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. ओके, ओके. आता तुम्हाला अंजायना म्हणजे काय ते माहित आहे का? अंजायना पेक्टोरिस काय होतं? अंजायना चेस्ट पेन होतं. चेस्ट पेन. Chest pain. Okay, so angina is a condition characterized by chest pain. Okay, आता angina मध्ये
चेस्ट पेन आता हे एक सिम्पटम्स आहे, त्याचं जर कारण पाहिलं की हे चेस्ट पेन का होतं, त्याचे कारण माहिती आहे का तुम्हाला? का होतं चेस्ट पेन, का अंजायना म्हणजे चेस्ट पेन होतं, रिझन काय आहे? फोटो सप्लाय डिमांड अँड हे कमी झालं तर त्याच्यामध्ये होऊ शकतं. चेस्ट पेन का होतं, त्याचं रिझन काय असू शकतं? Decrease blood supply to muscle. ओके, डिक्रीज Heart ब्लड, muscle. व्हेरी गुड, डिक्रीज ब्लड सप्लाय टू हार्ट मसल. पहा, आता मी अंजायना विषयी थोडं डिस्कस करत आहे इथं. बरोबर आहे. हार्टला त्याचं कार्य करण्यासाठी एक सफिशियंट अमाऊंट ऑफ द ब्लड त्याला भेटणं गरजेचं आहे. हार्ट पूर्ण बॉडीला रक्त पुरवठा करतं आणि हार्टला ज्या रक्त पुरवठा करणाऱ्या व्हेसल्स आहे त्याला आपण काय म्हणतो? करोनरी व्हेसल्स, करोनरी आर्टरीज, करेक्ट. ओके. आता काय असतं की ज्या हार्टला ब्लड व्हेसल सप्लाय करतात, ओके, हार्टला ज्या ब्लड व्हेसल सप्लाय करतात, तर याच्यामध्ये काय झालेलं असतं, याच्यामध्ये काय झालेलं असतं हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जसं जसं समजा आता ही हार्टची ब्लड व्हेसल आहे, ओके, आणि ही मेन ब्लड व्हेसल्स आहे. जस्ट 1 मिनिट. समजा आता हा हार्टचा एक मसलचा कट सेक्शन आहे, ओके. तर ही जी करोनरी व्हेसल्स आहे हे इपिकार्डियली रन होते आणि ती वेगवेगळ्या ब्रँचेस देते, ओके, आणि ह्या ब्रँचेस ह्या मसलला रक्त पुरवठा करतात, ओके. याला आपण लार्ज कंडक्टिंग व्हेसल म्हणतो, करोनरी आर्टरी, ओके. आणि ज्या ब्रँचेस आहे त्याला आपण रेजिस्टन्स व्हेसल्स असं म्हणतो, ओके. तर जसं जसं एज वाढतं तसं तसं ज्या ब्लड व्हेसल मध्ये ब्लॉकेज तयार व्हायला सुरुवात होते, बरोबर आहे. आणि डिपेंडिंग ऑन पेशंट हॅबिट्स किंवा जेनेटिक्स हे ब्लॉकेज प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असतं, पण एजनुसार हे ब्लॉकेज होतं. म्हणजे आपण सर्वांचं जर एंजिओ ग्राफी केली तरी आपल्या करोनरी ब्लड व्हेसल मध्ये काही ना काही प्रमाणात ब्लॉकेज आहेत, बरोबर आहे. आता यामध्ये काय आहे, अंजायना म्हणजे चेस्ट पेन हे का होतं मी तुमच्याशी जस्ट डिस्कस करत आहोत की हार्टला जो रक्त पुरवठा होतो, ओके, त्यामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन जे आहे ते हार्टला मिळतं रक्ता थ्रू, बरोबर आहे. म्हणजे जे ऑक्सिजन डिमांड आहे हार्टचा तो ह्या सर्क्युलेशन थ्रू हार्टला मिळत असतो, बरोबर आहे. तर ज्यावेळेस O2 डिमांड हार्टचा आणि O2 सप्लाय यामध्ये इम्बॅलन्स झाला तर अंजायना किंवा चेस्ट पेन होतं, बरोबर आहे. तर आता एक डॉक्टरने सांगितलं की डिक्रीज ब्लड फ्लो टू द हार्ट एक वन ऑफ द रिझन आहे, करेक्ट आहे ते. त्यामुळं ब्लड फ्लो कमी झाला तर ऑक्सिजन सप्लाय नाही होणार, ऑक्सिजन सप्लाय झाला कमी तर ऑक्सिजन डिमांड जेवढा आहे तेवढा हार्टला भेटणार नाही आणि त्यामुळे चेस्ट पेन होईल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, चेस्ट पेन का होतं? इम्बॅलन्स बिटवीन O2 डिमांड आणि O2 सप्लाय, बरोबर आहे. आता पहा, अंजायनाचे काही टाइप्स आहेत ते आपण सीबीएस मध्ये पण पाहणार आहोत. जे महत्वाचा टाइप आहे, 3 टाइप मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. पहिला टाइप आहे क्लासिकल अंजायना. कोणता आहे? क्लासिकल अंजायना, ओके, क्लासिकल अंजायना, ओके, क्लासिकल अंजायना. तर क्लासिकल अंजायना मध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की क्लासिकल अंजायनाच्या पेशंटमध्ये त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ब्लॉकेज तयार झालेले असतात, परंतु रेस्टिंग स्टेटला ज्या हार्टची ऍक्टिव्हिटी आहे,
पेशंट नॉर्मल ऍक्टिव्हिटी करत असेल आणि ते नॉर्मल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो, O2 डिमांड जो आहे, तो जरी हे ब्लड वेसल ब्लॉक झालेली असेल, परंतु जेवढी ब्लड वेसल ओपन आहे त्यातून जो रक्त पुरवठा होतो, त्यामुळे जो O2 सप्लाय होतो तेवढा ते सफिशियंट असतो त्या हार्टचं ऍक्टिव्हिटी होण्यासाठी. म्हणजे नॉर्मल स्टेजला ज्या ऍक्टिव्हिटी हार्टच्या आहेत, नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना हार्टला जे कार्य करावं लागतं, ते कार्य करण्यासाठी ऑक्सिजन डिमांड जो आहे हार्टचा, तो या ब्लड वेसल थ्रू पुरवला जातो. म्हणजे क्लासिकल अंजायनाच्या पेशंटमध्ये नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना पेन असतं का? नाही. नसतं. नाही. नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना पेन नसतं. परंतु परंतु ज्यावेळेस हार्टच्या ऍक्टिव्हिटी वाढतात, ओके, ज्यावेळेस हार्टच्या ऍक्टिव्हिटी वाढते, समजा एक्सरसाइज करत असेल तो पेशंट, ओके, तर हार्टची ऍक्टिव्हिटी वाढेल, हार्टला जास्त काम करावं लागेल. काही इमोशनल स्ट्रेस मध्ये पेशंट असेल तर हार्टची ऍक्टिव्हिटी वाढते, त्यामुळे हार्टला जास्त काम करावं लागेल. आणि त्यावेळेस O2 डिमांड काय होईल? मग जर वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर इन्क्रीज होईल. O2 डिमांड जास्त लागेल. आणि त्यावेळेस ह्या ब्लड वेसल थ्रू जो सप्लाय होतो आहे हार्टकडं ऑक्सिजनचा, तो तेवढा राहणार सफिशियंट नसेल, तेवढा सफिशियंट नसेल. मग त्यावेळेस O2 डिमांड वाढलेला आहे, परंतु ज्या ब्लड वेसल आहे त्या थ्रू जो ब्लड फ्लो होतो आहे, त्या थ्रू जो ऑक्सिजन मिळत आहे तो तेवढा मिळत नाही. त्यावेळेस O2 डिमांड आणि O2 सप्लाय मध्ये काय होतं? इम्बॅलन्स होतं. O2 डिमांड जेवढा पाहिजे तेवढा भेटत नाही, तेवढा ऑक्सिजनचा सप्लाय हार्टला भेटत नाही, आणि त्यावेळेस चेस्ट पेन होतं. त्याला आपण कोणता अंजायना म्हणतो? क्लासिकल क्लासिकल. अंजायना. त्याला आपण स्टेबल अंजायना असं म्हणतो. ओके, दुसरं नाव आहे स्टेबल अंजायना. मग क्लासिकल अंजायनाच्या पेशंटमध्ये नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना पेन असतं का? त्याचा आन्सर काय आहे? नाही आहे. कारण हार्टच्या ऍक्टिव्हिटीसाठी, नॉर्मल ऍक्टिव्हिटीसाठी जे हार्टचं वर्क असतं त्यासाठी जो ऑक्सिजन डिमांड आहे तो त्या ब्लड वेसल जरी ब्लॉक असेल तरी पुरवला जातो. त्यामुळे O2 डिमांड O2 सप्लाय मध्ये इम्बॅलन्स होत नाही. परंतु जर त्या पेशंटने जास्तीचं काम केलं तर हार्टची ऍक्टिव्हिटी वाढते, ऑक्सिजन डिमांड वाढतो, आणि तो ऑक्सिजन डिमांड त्या ब्लड वेसल थ्रू पुरवला जात नाही. त्यामुळे O2 डिमांड O2 सप्लाय मध्ये इम्बॅलन्स होतो आणि त्या वेळेस पेन होतं. त्याला आपण क्लासिकल अंजायना म्हणतो किंवा स्टेबल अंजायना म्हणतो. लक्षात आलं तुमच्या हे? हो सर. ओके. आता दुसरा प्रकार जो अंजायनाचा आहे त्याला आपण व्हॅसोस्पास्टिक अंजायना असं म्हणतो. काय म्हणतो? व्हॅसोस्पास्टिक अंजायना. ओके, व्हॅसोस्पास्टिक अंजायना. त्याला अजून काही दुसरे नावं आहेत, मी तुमच्याशी ते डिस्कस करतोय. ओके, मी ते तुमच्याशी डिस्कस करतोय. तर त्याची पॅथोफिजिओलॉजी किंवा त्याचं जे हे आहे ते थोडं वेगळं आहे. ओके, तर व्हॅसोस्पास्टिक अंजायनामध्येही जर आपण करोनरी ब्लड वेसल्सचं पाहिलं तर काय झालेलं असतं? ब्लॉकेज तयार झालेलं असतं. ओके, आता दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण व्हॅसोस्पास्टिक अंजायना असं म्हणतो. ओके, त्यालाच दुसरं नाव आहे प्रिन्स मेटल अंजायना. ओके, त्याला अजून एक नाव आहे व्हॅरियंट अंजायना. ओके, आता याच्यामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, तर व्हॅसोस्पास्टिक, प्रिन्स मेटल किंवा व्हॅरियंट अंजायना, त्यामध्ये काय होतं की जे पेन होतं, पेन मे ऑकर ड्युरिंग रेस्टिंग स्टेट. रेस्टिंग स्टेटला पण पेन होतं, म्हणजे नॉर्मल ऍक्टिव्हिटी चालू आहे माणसाची आणि त्या वेळेस सुद्धा पेन होतं. तर रेस्टिंग स्टेजलाही, रेस्टिंग किंवा आपण म्हणू शकतो नॉर्मल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या करतानाही पेन होतं. तर याच्यात काय प्रॉब्लेम असतो ह्या प्रकारच्या अंजायनामध्ये? ठीक आहे, इथं ब्लॉकेज झालेला आहे. ओके, बरोबर आहे.
त्यामुळं ब्लड फ्लो टू द हार्ट ह्या रिजनचा कमी झालेला आहे. परंतु जी भरपूर वेळेस तेवढा ऑक्सिजन सप्लाय जो होत आहे तेवढा सफिशियंट आहे. त्यामुळं त्यात भरपूर नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना म्हणजे नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना जनरली इथं पेन नाही आहे. परंतु काय होतं सडनली त्या पेशंटमध्ये ह्या ज्या करोनरी ब्लड वेसल आहे त्याचं स्पाझम होतं. काय होतं? स्पाझम. करोनरी ब्लड वेसलचं स्पाझम झालं, व्हॅसोस्पास्टिक अंजाना त्यामुळे नाव दिलेलं आहे. करोनरी ब्लड वेसलचं स्पाझम झालं तर जो ब्लड सप्लाय होत आहे ह्या रिजनला तो अजून कमी होईल का वाढेल? कमी होईल. कमी कमी होईल. होईल. बरोबर आहे. ऑक्सिजन डिमांड वाढलाय का इथं रेस्टिंग स्टेटला? नाही. नाही. ऑक्सिजन डिमांड वाढलेलं नाहीये, पण ऑक्सिजन सप्लाय काय झालाय? कमी झालाय. कशामुळं? स्पाझम. स्पाझम. व्हॅसोस्पाझम मुळे ब्लड वेसल सडनली ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होऊन जातात आणि ऑक्सिजन सप्लाय कमी होऊन जातो, ब्लड फ्लो कमी होऊन जातो. मग आता O2 डिमांड O2 सप्लाय मध्ये इम्बॅलन्स झालं का नाही? झालं. झालं. म्हणजे इथं O2 डिमांड वाढलेला नाहीये. रेस्टिंग स्टेट मध्ये का आहे पेशंट नॉर्मल डेली ऍक्टिव्हिटी करतो आहे, परंतु सडन व्हॅसोस्पाझम झाल्यामुळं ऑक्सिजन म्हणजे ब्लड फ्लो कमी झाला, ऑक्सिजन सप्लाय कमी झाला आणि त्यामुळं O2 डिमांड O2 सप्लाय इम्बॅलन्स झाला. मग पेन होईल का नाही होणार? होईल. होईल. म्हणजेच फ्रिंज मेटल किंवा व्हॅरियंट किंवा व्हॅसोस्पॅस्टिक अंजायनाला नॉर्मल ऍक्टिव्हिटी करतानाही पेन होऊ शकतं. लक्षात आलं? लक्षात आलं दोन अंजायना मधला फरक? हो सर. हो सर. म्हणजे क्लासिकल अंजायनामध्ये हार्टची ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळं पेन होतं, हार्टचं वर्क वाढल्यामुळं पेन होतं आणि व्हॅसोस्पास्टिक अंजायनामध्ये हार्टचं ऍक्टिव्हिटी नॉर्मल आहेत परंतु ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यामुळं किंवा ब्लड फ्लो कमी झाल्यामुळं व्हॅसोस्पाझम झाल्यामुळं O2 डिमांड O2 सप्लाय इम्बॅलन्स झाला आणि त्यामुळं पेन होतं. लक्षात आलं? हो सर. आणि तिसरा टाईप आहे अनस्टेबल अंजायना. अनस्टेबल अंजायनामध्ये रिपीटेटेड अटॅक असतात अंजायनाचे, म्हणजे अंजायनाचे अटॅक परत परत येत असतात आणि त्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन ट्रीटमेंटची गरज असते. अँटी अंजायनल ड्रग तर आपण यूज करतोच, पण अँटी प्लेटलेट लिपिड लोअरिंग ड्रग ते पण आपल्याला स्टार्ट करावा लागतात. तर अनस्टेबल अंजायना हा तिसरा प्रकार आहे. ओके. आता मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला आता एखादा अंजायनाचा पेशंट आहे त्याला ट्रीट करायचा असेल तर आपण कसं ट्रीट करू शकतो? अंजायनाचा पेशंट आहे त्याला जर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इम्प्रुव्हमेंट करावं लागेल O2 सप्लाय डिमांड मधलं. ओके. म्हणजे इम्बॅलन्स जो पहिलं झालेला आहे. कार्डियक वर्क टू बी रिस्ट्रिक्टेड. व्हेरी गुड. कार्डियक वर्क ऑक्सिजन कमी करा, सप्लाय इन्क्रीज करावं ऑक्सिजन लागेल. सप्लायज टू बी इन्क्रीज. बरोबर ना? इनक्रीज. म्हणजे येस. आता तुम्हाला इतकं लक्षात आलं की अंजायनामध्ये देर इज इम्बॅलन्स बिटवीन O2 डिमांड आणि O2 सप्लाय. तर अंजायनाच्या पेशंटला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर आपल्याला O2 डिमांड कमी करावा लागेल. O2 डिमांड कमी करायचं असेल तर हार्टची ऍक्टिव्हिटी काय झाल्या पाहिजेत? कमी हार्टचं वर्क काय झालं पाहिजे? कमी झालं कमी. पाहिजे. ओके. किंवा आपल्याला O2 सप्लाय वाढवावं लागेल. ओके. ऑक्सिजन सप्लाय वाढवावं लागेल. तर आता हार्टचं वर्क कसं कमी करू शकतो ते एक आहे. तर खूप सारे ड्रग आहेत ते नंतर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. आता मला सांगा तुम्ही जर प्रोपॅनॉलॉल यूज केलं तर याच्यामध्ये काय होऊ शकतं? प्रोपॅनॉलॉल यूज केल्याने निगेटिव्ह आयनोट्रॉपिक क्रोनोट्रॉपिक ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट ऍक्शन आहे. म्हणजे हार्ट रेट कमी होतं, हेवी कंडक्शन कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन कमी होतं. तर प्रोपॅनॉलॉल यूज केल्यामुळे हार्टचं वर्क काय होत आहे? कमी होईल कार्डियक वर्क. कार्डियक कर्व कमी होईल आणि कमी झाल्यामुळे O2 डिमांड काय होईल? कमी होईल. कमी होईल. कमी लागेल. आणि
ह्या मेकॅनिझममुळे आपण प्रोपेनॉलॉल अंजायनामध्ये यूज करू शकतो का नाही? करू Yes. शकतो. करू शकतो, परंतु Depends upon the heart rate, sir. डिपेंड्स ऑन हार्ट रेट. ओके ओके. आता BPM. ओव्हरऑल मी बेसिक गोष्टी सांगतोय की आपण प्रोपेनॉलॉल अंजायनामध्ये यूज करू शकतो का नाही. तर अंजायनामध्ये ते यूज करू शकतो. आता जर हार्ट रेट कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला थोडं रेस्ट्रिक्शन येऊ शकतं, पण वर्क ऑफ द हार्ट जर कमी करायचा असेल तर आपण बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झाल्यामुळं ऑक्सिजन डिमांड काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे अंजायनामध्ये प्रोपेनॉलॉल कसा इफेक्टिव्ह येते लक्षात आलं तुम्हाला? कोणी विचारलं हाऊ प्रोपेनॉलॉल किंवा बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन अंजायना, तर तुम्ही सांगू शकता बीटा ब्लॉकर्स decreases work of the heart by decreasing heart rate, AV conduction, cardiac output, and hence O2 demand is decreased, so there is improvement in O2 demand, O2 supply. त्यामुळे आपण यूज करू शकतो. परंतु आता थोडा कन्फ्युजिंग पार्ट कडे मी वळतोय. हा जो प्रोपेनॉलॉल आहे, बरोबर आहे, तर आता O2 सप्लाय आपल्याला एक तर O2 डिमांड कमी करायचा आहे किंवा O2 सप्लाय काय करायचा आहे? वाढवायचं आहे. वाढवायचा आहे. वाढवायचं. O2 सप्लाय वाढवायचा आहे तर आपल्याला आज करोनरी व्हॅसो डायलेटरी ड्रग यूज करायला लागतील का? जे व्हेसो कॉन्स्ट्रिक्शन करतात ते करावं लागेल. व्हॅसो डायलेटर यूज करावं लागेल, बरोबर आहे. आता प्रोपेनॉलॉल यूज केलं तर व्हॅसो डायलेटेशन होतं का व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं? Vasoconstriction. Vasoconstriction. करोनरी व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. मग O2 सप्लाय काय होऊ शकतो? कमी होऊ कमी शकतो. होऊ शकतो. कमी होऊ शकतो. हा एक प्रोपेनॉलॉलचा ड्रॉबॅक आहे, बरोबर आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन थोडं अजून डीप मध्ये आपण जाणार आहोत. त्यात मी तुम्हाला सांगणार आहे की काय आहे ते. त्याच्यात आपण प्रोपेनॉलॉल तरी पण यूज करतो. तर हे O2 सप्लाय रिलेटेड जो पॉइंट आहे, कमी करणार, O2 सप्लाय वाढला पाहिजे पण प्रोपेनॉलॉल कमी करतो, तर त्याविषयीचं एक्सप्लेनेशन ते दिलं आहे. आता हे प्रोपेनॉलॉल आहे. आता प्रोपेनॉलॉलच्या ऐवजी जर मी, ओके, आता हे तर झालं. आता याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, क्लासिकल अंजायनामध्ये प्रोपेनॉलॉल आपण दिलं तर हार्टचं वर्क कमी होणार आहे, बरोबर आहे. हार्टचं वर्क कमी होणार आहे. क्लासिकल अंजायनामध्ये O2 डिमांड काय झालेला असतो? वाढलेला असतो. आणि हार्टचं वर्क कमी करून आपण क्लासिकल अंजायनामध्ये O2 डिमांड कमी करू शकतो, बरोबर आहे. आता प्रिन्स मेटल अंजायना असेल तर आपण प्रोपेनॉलॉल यूज करायला पाहिजे का नाही? नाही. नाही. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात आणि प्रिन्स मेटल अंजायनामध्ये ऑलरेडी व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होऊन O2 सप्लाय कमी झाल्यामुळे तो पेन झालेला असतो. त्यामुळे प्रोपेनॉलॉल बेटर टू अवॉइड इन पेशंट हॅव्हिंग विच अंजायना? प्रिन्स मेटल आहे. प्रिन्स मेटल अंजायना, व्हॅसोस्पास्टिक अंजायना, किंवा त्याला आपण अजून एक नाव आहे त्याचं, प्रिन्स मेटल व्हेरियंट अंजायना, त्यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके. आता जे मी क्लासिकल अंजायनामध्ये आपण यूज करतो प्रोपेनॉलॉल वर्क ऑफ द हार्ट यूज हे करून, त्याच्याऐवजी जर मी ॲटिनॉलॉल यूज केलं तर काही ऍडव्हान्टेज आहे का त्याचा? O2 डिमांड, ॲटिनॉलॉल बीटा 1 ब्लॉकर आहे पण त्याला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाहीये. मग बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाही तर तो काय करणार नाही? ब्रॉन्कियल कन्स्ट्रक्शन नाही स्टिम्युलेशन. करणार. ब्रॉन्कायचं झालं, ब्रॉन्कायचं ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करणार नाही, पण ब्लड वेसल रिलेटेड काही करणार नाही. असं कन्स्ट्रक्शन नाही. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करणार नाही. नाही. म्हणजे प्रोपेनॉलॉल पेक्षा चांगला कोणता ड्रग आहे मग? ॲटेनॉलॉल. ॲटेनॉलॉल. लक्षात आलं? तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे म्हणून मी हे आता डिस्कस केलं आहे. आता थोडं डिटेलमध्ये अंजायनामध्ये मी नंतर जाणार आहे युजेस मध्ये, किंवा आता या स्लाइड मध्ये आहे का पाहूया. पण आहे. आता बघा, आता जे एक्सप्लेनेशन दिलं आहे त्रिपाठीमध्ये ते मी तुमच्याशी डिस्कस केलं आहे. प्रोपेनॉलॉल अंजायनामध्ये वर्क ऑफ द हार्ट कमी करतो हे तुम्हाला लक्षात आलं, पण त्याबरोबर तो काय कमी करतोय? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन केल्यामुळं
टोटल करोनरी ब्लड ब्लड फ्लो. फ्लो. टोटल करोनरी फ्लड फ्लो. म्हणजे O2 डिमांड कमी होत आहे, पण त्याबरोबर O2 सप्लाय पण थोडा कमी होतोय का नाही? O2 सप्लाय वाढला पाहिजे का नाही? पण प्रोपेनॉलॉल काय करतोय? O2 सप्लाय व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे अजून कमी करू राहिला, बरोबर? हो. हा जो हे जे पॉइंट आहे ते तुमच्याशी मी डिस्कस करत आहे की जे एक्सप्लेनेशन के डी त्रिपाठी मध्ये दिलेलं आहे याच्याविषयी, आपण बेटर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज केले तर खूपच चांगला आहे. पण प्रोपेनॉल विषयी जे त्यांनी सांगितलेलं आहे आता पहा, हे जे हार्टचा मसल आहे, जो आतला पार्ट असतो, हा पार्ट, याला सब एंडोकार्डियल रिजन म्हणतात. काय म्हणतात? सब एंडोकार्डियल रिजन. आणि हा आतला पार्ट जे मी आता हा सगळा जो पार्ट आहे हा सब एंडोकार्डियल रिजन आहे. ओके. आणि हा जो पार्ट आहे हा सब इपिकार्डियल रिजन आहे. ओके. तर एक लक्षात घ्या, जे अंजायनाचा साईट असते ती सब एंडोकार्डियल रिजन असते. कोणते असते? सब एंडोकार्डियल रिजन. ओके. सब एंडोकार्डियल रिजन. ओके. तर जे टोटल करोनरी ब्लड फ्लो जो आपण म्हणतो, किंवा करोनरी व्हॅसोस्पाझम जे प्रोपॅनॉलॉल करतं, करोनरी व्हॅसोस्पाझम किंवा व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, तर अंजायनाची साईट ही सब एंडोकार्डियल रिजन आहे. ओके. याला आपण म्हणलो होतो सब इपिकार्डियल रिजन. ओके. तर सब एंडोकार्डियल आणि सब इपिकार्डियल रिजन मध्ये अंजायनाची साईट कोणती आहे? ही आतली साईट आहे. ओके. त्याला आपण सब एंडोकार्डियल रिजन म्हणतो. ओके. ही आतली साईट जी आहे ही करोना अंजायना मध्ये अफेक्ट होते, सब एंडोकार्डियल रिजन. आता जर आपण व्हॅसोस्पाझम हार्ट मधलं पाहिलं, तर जे प्रोपॅनॉलॉल मुळेच व्हॅसोस्पाझम होतं, ते व्हॅसोस्पाझम सब इपिकार्डियल रिजनचं जास्त होतं ऍज कम्पेअर टू सब एंडोकार्डियल रिजन. कोणत्या रिजनचं जास्त होतं? सब इपिकार्डियल रिजनचं ऍज कम्पेअर टू सब एंडोकार्डियल रिजन. अंजायनाची साईट कोणती आहे? सब एंडोकार्डियल रिजन. त्यामुळं त्या एरियातले ब्लड वेसल जास्त कॉन्स्ट्रिक्ट होत नाही प्रोपॅनॉलनी. सब इपिकार्डियल रिजनचे ब्लड वेसल जास्त कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्यामुळे जो O2 सप्लाय कमी करतं प्रोपेनॉलॉल, तो सब इपिकार्डियल रिजन मधला कमी होतो, सब एंडोकार्डियल रिजन मधला एवढा कमी होत नाही. तर ओव्हरऑल काय होतं, ऑक्सिजन डिमांड जे आहे ते चांगल्या प्रकारे कमी होतं, O2 सप्लाय एवढा इफेक्ट नाही होत, आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल O2 डिमांड आणि O2 सप्लाय मध्ये इम्प्रुव्हमेंट होतं, आणि त्यामुळं आपण प्रोपॅनॉलॉल या अंजायनाच्या पेशंट मध्ये यूज करतो. परंतु प्रोपॅनॉलॉल पेक्षा चांगला ग्रुप कोणता आहे, किंवा चांगला ड्रग कोणते आहेत जे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहेत, ते आहेत जे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करणार नाही, जे व्हॅसोस्पाझम करणार नाही. तर दोन तीन गोष्टी इथे तुमच्या क्लिअर झाल्यात. अजून एक गोष्ट क्लिअर झाली की बीटा प्रोपॅनॉलॉल कोणत्या अंजायनामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, ते लक्षात राहील तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. हो सर. ओके. ओके. आता कार्डियाक आउटपुट प्रोपॅनॉलॉलने कमी होतं का वाढतं? प्रोपॅनॉलॉल कार्डियाक आउटपुट काय करतं?
कमी करेल. कमी करतं. कार्डियाक आउटपुट कमी करतं, बरोबर आहे. बर, आता हार्ट फेल्युअर म्हणजे काय असतं? हार्ट फेल्युअरची जी कंडिशन आहे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, यामध्ये काय होतं की हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड. बरोबर आहे. हार्ट सफिशियंट अमाऊंट ऑफ द ब्लड पंप करू शकत नाही, विच इज रिक्वायर्ड टू फुलफिल मेटाबॉलिक डिमांड ऑफ आवर बॉडी. बरोबर आहे. आपल्या बॉडीला जेवढं रक्त पाहिजे तेवढं हार्ट पंप करू शकत नसेल तर त्याला आपण काय, कोणती कंडिशन म्हणतो? हार्ट फेल्युअर. मग हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियाक आउटपुट काय झालेलं असतं? इजेक्शन फ्रॅक्शन कमी काय झालं. झालेलं असतं? कमी कमी झालं. कमी कमी झालेलं. झालं. कमी झालेलं असतं. कमी झालेला असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर आपण बीटा ब्लॉकर यूज केलं तर अशा पेशंटमध्ये, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर यूज केला तर हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट होऊ शकतं, ॲग्रिव्हेट होऊ शकतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. आता काही गोष्टी दिल्या तिथं. व्हेंट्रिक्युलर डायमेन्शन आर डिक्रीज इन नॉर्मल सब्जेक्ट बट डायलेटेशन कॅन ऑकर इन दोज विथ रिड्यूस रिझर्व. म्हणजे हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये डायलेटेशन होऊ शकतं व्हेंट्रिक्युलर. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मे बी प्रेसिपिटेट ऑर ॲग्रिवेटेड. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. CCF. कॉन्ट्रा इंडिकेटेड. CHCF मध्ये आज 2 पॉइंट आहेत, ते पण मला तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत. बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये? डिकॉम्पेन्सेटरी. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही अशी कंडिशन आहे की त्यामध्ये कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम आपल्या बॉडीच्या वर्क होऊन पण हार्ट कार्डियाक आउटपुट मेंटेन होत नाहीये. त्याला आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर असं म्हणतो. आणि डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी आपण कोणते ड्रग यूज करतो? ऑलरेडी झालेत आपले कार्डियाक आउटपुट, डिजिटल. डिजिटॅलिस. अजून 2D काल पाहिलेत, डोपामिन डोपामिन डोपामाइन आणि डोबिटल. ह्या तिन्ही ड्रगला काय नाव दिलेले आपण? आयनोट्रोपिक. व्हेरी गुड, आयनोट्रॉपिक ड्रग. तर डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरला कोणते ड्रग यूज केले पाहिजे? आयनोट्रॉपिक ड्रग यूज केले पाहिजे. आणि बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. इट इज ए स्टेज 4 हार्ट फेल्युअर. कोणती आहे? स्टेज 4 Stage हार्ट 4. फेल्युअर. जेव्हा तुम्ही आता युजेस पाहता त्यामध्ये एक यूज आहे बीटा ब्लॉकरचा हार्ट फेल्युअर. बरोबर आहे. एक यूज काय आहे बीटा ब्लॉकरचा? हार्ट फेल्युअर. मी तर आता सांगितलंय बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर बट वी यूज बीटा ब्लॉकर इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. आता हे कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर काय आहे हे मी तुमच्याशी युजेस मध्ये डिस्कस करणार आहे, आणि का बीटा ब्लॉकर आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे ते आपण नंतर पाहणार आहे. पण तुम्हाला जर कोणी विचारलं की बीटा ब्लॉकर कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतात आणि कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये यूज करत नाही, तर त्याचा आन्सर काय असेल की बीटा ब्लॉकर वी कॅन यूज इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर after cardiac output is restored, but beta blockers are contraindicated in decompensatory heart failure. तर हार्ट फेल्युअर मधले टाइप्स मी तुमच्याशी डिस्कस करेल उद्या यूज डिस्कस करताना, त्यावेळेस आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. तर 2 पॉइंट लक्षात आले बीटा ब्लॉकरचे. हार्ट फेल्युअर रिलेटेड 2 पॉइंट लक्षात आले तुमच्या? हो सर. ओके ओके. आता बीटा ब्लॉकर कंडक्शन डिले करता, त्यामुळं आपण जर कार्डियक सायकलचा विचार केला सिस्टोल डायस्टोल, तर सिस्टोल प्रोलॉंग होतं आणि सिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिक्युलर फायबर डिस्टर्ब होतं. लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर सोडून द्या, कारण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. ओके ठीक आहे. आता रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण उद्या पाहूया. 9 वाजता मला एक लेक्चर आहे. ओके 8:50 झालेले आहे. तर थोडं आपल्याला सीव्हीएस रिलेटेड ऍक्शन्स पाहायला थोडा डिटेलमध्ये पाहतोय. सीव्हीएस मध्ये
परत रिव्हिजन होणार आहे. पण आता अंजयना मी आज डिस्कस नसतं केलं तुम्हाला टाईप्स, तर ते तुमच्या लक्षात नसते आले. त्यामुळं तुम्हाला आज एवढं जरी लक्षात आलं की बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रिन्स मेटल अंजायना, मोर दॅन इनफ आहे. बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू सीव्हीएस मध्ये परत रिपीट होणार आहे. तर आपल्याला बेसिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी काही ठिकाणी काही कंडिशन एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो एखादा लेक्चर. तर ठीक आहे. बाकी आपण नंतरच्या